सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक, देवांचे आणि मनुष्याचे शास्ता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा आर्य श्रावक संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळं आपणा सर्वांना सर्वात श्रेष्ठ असे संविधान प्राप्त झाले, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। पवित्र अशा या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भगवंताचा सद्धम्म श्रवण करण्यासाठी या ठिकाणी शुभ अशा संध्येला उपस्थित सर्व माता भगिनी, उपासक उपासिका, आयोजक आयोजिका, संयोजक संयोजिका, दानदाते दानदात्या, बालक आणि बालिकांनो, आजचा विषय आपण त्या लिंक मध्ये पाहिला असेल तर आपल्या लक्षात आला असेल, थोडासा आदर्श पालक आणि पाल्य कसे बनता येते, काय कर्तव्य असतात त्यांचे। तर पहिली गोष्ट आपण ही समजून घ्या की त्या प्रत्येक शब्दामध्ये खूप मोठा असा अर्थ भरलेला आहे। आदर्श, दोन शब्द आहेत, एक आहे आ आणि एक आहे दर्श। दर्शन म्हणजे जसं आपण एखाद्या खूप मोठ्या तत्वज्ञानाचं दर्शन घेतो, म्हणजे साक्षात्कार करतो, किंवा कधी कधी आपल्याला डोळ्याने काय दिसलं तरी आपण त्याला म्हणतो दर्शन झालं, किंवा आरशा पुढे उभं राहिल्यानंतर दर्पण मध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, किंवा पाण्यामध्ये बघितलं तर दिसतं। पण हे या ठिकाणी आहे की आदर उत्पन्न होईल, पूजा भाव उत्पन्न होईल, अशा प्रकारचं दर्शन झालं पाहिजे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे। हे साहजिकच ज्यांच्या कोणाच्या संपर्कात येऊ त्यांना आदर उत्पन्न झाला पाहिजे, आदर्श उत्पन्न झाला पाहिजे। तर पालक हा शब्द जो आहे तो केवळ माता पितांना उद्देशून वापरला गेला नाही या ठिकाणी। पालक म्हणजे जे पालन करणारे आहेत। मग पालन करणारे ते आपल्या पाल्याला पालन करतात, म्हणजे मुला मुलींचं पालन करतात, त्याही अर्थानं तो वापरलेला आहे। त्याचबरोबर जे लोक समाजाचं पालन करतात, समाज हा त्यांचा पाल्य आहे आणि ते समाजाचं पालन करतात, या संदर्भात देखील तो वापरलेला आहे। त्याचबरोबर जे लोक धर्माचं नेतृत्व करतात, म्हणजे धार्मिक लोकांचं पालन करतात, म्हणजे धर्मगुरू जे आहेत, तर तेही धर्माचं पालन करतात, म्हणून त्यांचे पाल्य म्हणजे त्याचं आचरण करणारे हे त्यांचे पाल्य होतात, गुरु शिष्य परंपरा, त्याही अर्थाने त्याचं वापरला गेलेला आहे, वापर केला गेलेला आहे। त्याचबरोबर देश राज्याला जे चालवतात, राज्याचा राज्य कारभार जे करतात ते पालक असतात, आणि जे काही प्रजा आहे ती त्यांची पाल्य असते, संतान असते। म्हणून भगवान नेहमी राजांना सांगायचे की राजा, या प्रजेवर तू एकुलत्या एक पुत्राप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, कारण ही तुझी संतान आहे। त्याचा अर्थ असा नाही की ते राणीच्या आणि राजाच्या उदरातून जन्मले
असलेच पाहिजे म्हणजेच त्यांना संतान मानलं पाहिजे, नाही. कारण राजा पालन करतो. तसं प्रजेचं पालन करणारे, मग ते महानगरपालिकेतील राज्यकारभार चालवणारे असो, की विधान परिषदेमधील असो, की विधानसभेमधील असो, का लोकसभेमधील असो, की राज्यसभेमध्ये असो, जसं राज्य असो की केंद्र असो, त्याचबरोबर विश्वाचं पालन करणारे वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या नैतिक अधिकाराबद्दल म्हणा, का त्यांच्या मानवतेबद्दल, मग ह्युमन राईट्स असेल, मानवाधिकार संघटना असेल, की मानवाचे अधिकार त्याचं पालन करणारी आणि त्याचे पाल्य, मग ते युनो असेल, सगळ्या देशां मिळून बनलेली मोठी जी संघटना आहे, ज्याला युनो नावाने ओळखले जाते, ती असेल, तर त्याचे जे प्रमुख आहेत किंवा ते जे सगळे चालवणारे आहेत, ते समजा पालक विश्वामध्ये ते आपल्या पाल्यांना एकमेकांनी युद्धाकडे वळू नये, एकमेकांनी शांततेच्या मार्गाने जावं म्हणून ते कसे आदर्श असले पाहिजे या संदर्भातला विषय हा छोटा विषय नाही आहे, खूप मोठा विषय आहे. तर आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊ, की पालक. तसं तर पालक हा शब्द काही प्राण्यांना जे पाळतात ना, तर त्यांच्या संदर्भात बी वापरला गेले. तोही आदर्शच असला पाहिजे. प्राण्यांना पाळणारा मेंढपाळ म्हणा, गोपाल म्हणा, की जो काही प्राण्यांना आहे, पक्ष्यांना पाळणारा पक्षीपाल म्हणा, जो कोण आहे पालन करणारा, तो आदर्श असला पाहिजे. तर ही तर आपण गोष्ट जास्तीत जास्त प्राण्यांच्या संदर्भात नाही, मानवाच्या संदर्भात बोलत आहोत. तथागताचा धर्म हा मानव केंद्रित आहे. म्हणून प्रथमतः जास्तीत जास्त आपण हा सिद्धांत माता पिता किंवा जे पालक आहेत, त्यांचे पुत्र पुत्री जे त्यांचे पाल्य आहेत, त्या संदर्भात जास्तीत जास्त आपण तो पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर बाकीचे मी जे सांगितले ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर काय कर्तव्य आहेत भारतीय संविधानामध्ये, भारताच्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्यानंतर जे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत, तर त्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही अशा प्रकारचे जर शासक असतील तर ते आदर्श आहेत. आणि आपल्याला दिलेले जे मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय नागरिक या नात्याने, त्याचं यथायोग्य काटेकोरपणे पालन करणारे जे नागरिक आहेत ते आदर्श पाल्य आहेत. जे मानवांच्या मूलभूत अधिकारांवर, त्यांच्या भाषण स्वातंत्र्यावर, त्यांच्या धर्म स्वातंत्र्यावर, त्यांच्या लेखन स्वातंत्र्यावर, जे कुठे संचार करण्याचा, व्यापार व्यवसाय करण्याचा, पैसा बाळगण्याच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या मतदानावर, मत करण्याच्या अधिकार, असे अनेक जे मूलभूत अधिकार आहेत जे की भारतीय संविधानाच्या प्रथमचाच परिशिष्टामध्ये आहेत, जे की आपण पाहून घ्या. तशा पद्धतीनं माता आणि पितांचे आदर्श पण कशामध्ये आहे? कोणत्या माता पिताला आपण आदर्श माता पिता किंवा आदर्श पालक म्हटलं पाहिजे, किंवा जे पालन करतात ते पालक म्हटलं पाहिजे? तर आपण ते व्यवस्थित बघणार आहोत. मुलांना जन्म देणे हे तेवढे महान कार्य नाही आहे, जेवढे मुलांना सुसंस्कृत बनवणे, श्रद्धावान, दानी, शीलवान, समाधिवान, प्रज्ञावान बनवणे हे अधिक श्रेष्ठ काम आहे. आणि म्हणून आदर्श माता आणि पितांची व्याख्या करत असताना पुढे आपण आदर्श पाल्यांची व्याख्या जरूर करू. पण आदर्श माता पिता पालक कोण असतात? तर पहिली गोष्ट, आदर्श म्हणजे आदर व्यक्त होईल
जसं की आतून त्यांनी स्वतःला जरी पाहिलं किंवा दुसऱ्याने कोणाला आपल्याला पाहिलं तर आदर उत्पन्न झाला पाहिजे. आणि स्वतः जरी स्वतःमध्ये झाकलं आदर्श म्हणजे आज जाऊन जर आपण दर्शन केलं, आपण स्वतः जाऊन जर स्वतःचं दर्शन केलं, स्वतः जाऊन जर स्वतःचा स्वभाव पाहिला, तर आपल्यालाच आपला आदर उत्पन्न झाला पाहिजे. त्याला म्हणतात आदर्श. कदाचित आपले मधले दुर्गुण जर कोणाला माहित नसतील आणि वर जर आपल्याला आदर्श पुरस्कार मिळाला असेल, पण आपल्याला आतून तर माहित नाही का आपण या पुरस्कारास पात्र नाही आहोत. तशा पद्धतीने जे माता आणि पिता असतात, ते आपल्या पुत्र आणि पुत्रीसाठी, मुला आणि मुलीसाठी केवळ जन्म दिल्याने आदर्श होऊ शकत नाहीत. तर ते आदर्श कोणत्या कर्माने होतात? तर ज्या क्षणी माता गर्भवती होते, त्या क्षणी जे दोघंही एकत्र बसून आपल्या गर्भाशयात आलेल्या पाल्याच्या 2 गोष्टीबद्दल प्रज्ञेने विचार-विनिमय करतात. ते पालक आदर्श बनण्याची तयारी सुरू करतात. ज्या दिवशी माता गर्भवती होते, त्या बाळाचे पिता आणि माता यांचं परम कर्तव्य आहे, की त्यांनी पहिलं हे काम केलं पाहिजे, की आपल्या बाळाची सुरक्षा केली पाहिजे. ज्याला गर्भ सुरक्षा विधी म्हणतात. तथागतांनी त्या माता-पिताला आदर्श माता-पिताची उपमा दिली आहे, की जे आपल्या गर्भाची सुरक्षा करतात. आता अनेक लोकांना गर्भाची सुरक्षा कशी करायची हेच माहीत नाही आहे. तसे अनेक लोक डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात, की 3 महिन्यापर्यंत प्रवास करू नका, वर चढू नका, खाली जाऊ नका, काय-काय. पण तथागताने सांगितलेले आहे, की जी माता ज्या दिवशी गर्भवती होते, त्या दिवसपासून तिने ठराविक एवढ्या कालावधीमध्ये अति उष्ण खाऊ नये, अति थंड खाऊ नये, अति बासी खाऊ नये आणि जे आजकाल डॉक्टर सांगतात तेही तथागताने सांगितलेलं आहे, की तिने कसं बसावं, कसं उठावं, कसं लेटावं, अति प्रवास करू नये, अति ओझं उचलू नये. ह्या गोष्टी त्रिपिटकात वर्णन केलेल्या आहेत. कारण केवळ मुलाबाळांना पशु प्राण्यांसारखा जन्म देणे, गर्भधारणा झाली तुला जसं वाढायचं गर्भ तसं वाढ. बस जन्माला आल्यानंतर स्वतःची निद्रांची हानी करायची तर कर, चोऱ्या करत बस, हत्या करत बस. अशा प्रकारचे माता-पिता बिलकुल आदर्श होत नाहीत. कारण त्यांच्या मुलांनी जर समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा आदर्श पेरला नाही, तर त्यांचे माता-पिता कसे आदर्श होतील? सोप्या भाषेत सांगायचं असेल तर रामजी बाबासारखे पिता आदर्श पिता असतात. तर ज्या क्षणी कुशीमध्ये बाळ आल्यानंतर त्याच्या 2 गोष्टीबद्दल माता-पितांनी अवश्य विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट त्याला ज्ञानी बनवण्यासाठी संसारामध्ये जेवढे काही गोष्टी ज्ञान म्हणून ओळखल्या जातात, मग ते अंकी ज्ञान असेल, लेखनी ज्ञान असेल, कलाकृतीचं ज्ञान असेल, क्रीडा क्षेत्रातील ज्ञान असेल, त्याचबरोबर चित्रकलेतील असेल, वक्तृत्वामध्ये असेल, भाषणामधील असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा ज्ञानामधील असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक ऐतिहासिक बाबीच्या जाणकारीबद्दल असेल किंवा लढाईच्या संदर्भातील शस्त्रविद्याच्या संदर्भातील जे काही कला कौशल्य असेल, जे काही मनुष्याच्या कल्याणासाठी संशोधन करण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, मानव कल्याणासाठी त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या पाल्याला निपुण बनवण्याचं त्यांनी त्याच दिवशी अधिष्ठान केलं पाहिजे. केवळ जन्म दिला एवढ्याने ते आदर्श होऊ शकत नाहीत. प्रेमळ माता-पिता जरूर होऊ शकतात. प्रेमळ होतील, दयाळू होतील,
मयाळू होतील, कनवाळू होतील, सेवाभावी होतील, चांगल्या स्वभावाचे होतील. आदर्श माता पिता केवळ लेकरांना जन्म देऊन त्याच्या मनानं त्याला जसं वागता येईल तसं वागल्यानंतर त्याचे कुठलेही कृत्य स्वतःच्या कल्याणासाठी, मानव कल्याणासाठी, सगळ्या सत्वांच्या हितासाठी जर प्रेरणादायी नसतील तर त्याचा कर्माचा बहुमान माता पिताला प्राप्त होत नाही. पण ते कर्म जर तसे असतील तर ते माता पिता आदर्श ठरतात. म्हणून प्रथमतः त्यांचं परम कर्तव्य आहे की जगातील जेवढेही काही कलाशास्त्र असतील किंवा जेवढ्या विद्या असतील, शिक्षण क्षेत्रातील विद्या असल्यापासून तर ज्ञान क्षेत्रातले जेवढे काय आहे त्या सगळ्या विद्यामध्ये त्याला पारंगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ते शिक्षण देण्याचा त्याला प्रयत्न केला पाहिजे. त्या शिक्षणाचं नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. विचार करा, ज्या कोणी माता आणि पिताने पहिल्या दिवशी जर असं ठरवलं तर त्यांना 2 गोष्टीसाठी पैशाची तडजोड करणं सुरू करावं लागेल. मग असे माता पिता बिड्या पेण्याकडे, पुड्या खाण्याकडे, सिगारेट पेण्याकडे, दारू पिण्याकडे कशाला वळतील? ते जर आपल्या पाल्याचा विचार करत आहे की मला याच्यावर संस्कार टाकायचे आहेत 2 बुद्धाने सांगितलेले, नाहीतर जन्म तर कोणी देतं हो? माय खाती पुड्या आणि बाप पेतोय बिड्या. माय खाती पुड्या आणि बाप पेतोय बिड्या आणि त्यांच्या पोटी जन्मल्या 2-3 सनकड्या अशा झांगू म्यांगू. माय पाहिली इल्लू मुल्लू आणि बाप पाहिला कुल्लू मुल्लू. माय पाहिली इल्लू मुल्लू आणि बाप पाहिला कुल्लू मुल्लू. मग त्यांच्या पोटी जन्मलं एखादं वांढेराचं पिल्लू. तो भाई इससे नहीं आदर्श हो सकते. जन्म देने मात्र से कोई आदर्श नहीं बन जाता. तो पहिला उनका कर्तव्य होता है, त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या लेकरांच्या ज्या ज्या गोष्टीला विद्या म्हणून पृथ्वीवर ओळखल्या जातं, ज्या ज्या गोष्टीला या संसारामध्ये विद्या ज्ञान म्हणून ओळखलं जातं, त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला निपुण बनवण्याचा त्यांनी प्रथमतः प्रयत्न केला पाहिजे. तसं त्यांनी ठरवलं पाहिजे. मग त्यासाठी लागणारे जे काही राशी आहे त्याची त्यांनी तडजोड करणं सुरू केली पाहिजे त्याच दिवसापासून. दोघांनी एकमेकाकडे पाहून प्रसन्न होऊन या देशामध्ये किंवा या विश्वामध्ये आपण अशा प्रकारचा पुत्र किंवा पुत्री जन्माला आणू की जे आपलं आणि इतरांचं कल्याण करतील, जे इतरांना आणि स्वतःला हानी पोहोचवतील. अशा प्रकारची लोकसंख्या वाढवण्यामध्ये काय हित आहे? कोणता आदर्श आहे? म्हणून हे सगळ्यांनाच हे साध्य होत नाही, सगळ्यांनाच हे हित मिळत नाही किंवा सगळ्यांनाच हे सौभाग्य प्राप्त होत नाही जसं रामजी बाबाला ते प्राप्त झालं. शुद्धोधनाला, महाप्रजापती गौतमीला, मीरा आत्याला, रामजी बाबाला ते सौभाग्य प्राप्त झालं. ते कुशल कर्म त्यांना प्राप्त झालं. म्हणून नित्य नियमाने आपण एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हे जे जीवनाचं अंग आहे, आदर्श बनण्याची जी कला आहे किंवा बुद्धाने ज्या गुणाला आदर्श म्हटलेला आहे तो गुण म्हणजे माता पितांनी किंवा पालकांनी प्रथम हा गर्भधारणा झाली त्याच दिवशी ठरवला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या पाल्याच्या बद्दल त्यांनी असा विचार केला पाहिजे की जगामध्ये जेवढ्या बी काही विद्या आहेत, ज्ञान आहे, ते पारंगत केल्यानंतर आपला पुत्र किंवा आपली पुत्री काय काय प्राप्त करू शकेल. तर मग त्यांच्या लक्षात येईल की जर त्याला आम्ही चांगल्या जगातील ज्ञानाचं प्रशिक्षण दिलं, विद्येचं प्रशिक्षण दिलं, तर तो मोठाच्या मोठा ऑफिसर बनेल, एखादा शास्त्रज्ञ बनेल किंवा मोठा पायलट आदी बनेल, डॉक्टर इंजिनियर आदी बनेल.
देश चालवणारा बनेल, शासन प्रशासनामध्ये आपली छटा उमटवेल किंवा राजा बनेल किंवा खूप मोठं तंत्रज्ञानामध्ये डेव्हलप असलेला नावाजलेला बनेल, जेवढ्या बी विद्या आहेत, जेवढ्या बी कला आहेत, त्यातल्या जर 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा जर त्याने प्राप्त केल्या, भाषा जर प्राप्त केल्या, तर भाषेचा मोठा जाणकार बनेल. विद्वानांच्या लाईनीमध्ये, पंडितांच्या लाईनीमध्ये, महापंडितांच्या लाईनीमध्ये तो कदाचित जाऊन बसेल. तर त्यामुळे त्या विद्येमुळे त्याला मान मिळेल, सन्मान मिळेल, वैभव मिळेल, धनसंपदा प्राप्त होईल. त्या धनसंपदेतून तो भौतिक पद्धतीनं सुखी जरूर होईल, पण केवळ भौतिक संपत्ती सगळ्या अंगांनी परिपूर्ण असल्यानंतर मनुष्य सुखी होतो, हा दावा करणे गैर आहे. कारण त्याला एक मन पण आहे आणि भरपूर संपत्ती आहे म्हणजे तो माणूस मनाने शांत आणि सुखी आहे, आनंदी आहे, असं मात्र मुळीच नाही आहे. कारण ह्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी जरी प्राप्त झाल्या, मोठं देशाच्या लेवलवरचं किंवा विश्व लेवलवरचं सर्वोच्च पद जरी प्राप्त झालं शासनातील आणि प्रशासनातील, त्या विद्याच्या आणि त्या शिक्षणाच्या बळावर, त्या चातुर्याच्या बळावर, तरीही त्याला मानसिक सुख शांतीची आवश्यकता पडेल. मग ते माता पिता तेव्हाच आदर्श होतील की जेव्हा ते पहिल्याच दिवशी हा विचार करतील की आमच्या बाळाला मानसिक सुख शांती मिळण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू, त्याला निपुण बनवू. मग ती ही बाहेरची विद्या शिकल्याने तो मानसिक सुखी बनत नाही निपुण. मग ते ठरवतात की तो मनाने सुखी कसा होईल. तो जेव्हा तो अल्प इच्छुक असेल, जेव्हा तो निर्लोभी बनेल, जेव्हा निर्वैरी बनेल, निर्द्वेषी बनेल, निर्मोही बनेल, तर तेव्हा तर या सद्गुणाला किंवा त्या स्टेजला तो प्राप्त होईल. मग ते माता पिता गर्भाशयात असलेल्या बाळाला पहिल्या दिवसापासून असा विचार करतात की आम्ही ह्या बाळाची दोन्ही बाजूनी सुरक्षा केली पाहिजे. एक तर या संसारामधील ज्ञान प्राप्त करण्याच्या जेवढ्या विद्या आहेत, ज्ञान प्राप्त करण्याच्या जेवढ्या काही विद्या आहेत, त्या साऱ्या विद्या त्या आमच्या बाळाला प्राप्त करून देऊ आणि मन शांतीसाठी जे काही अध्यात्म शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, त्या सगळ्या कलांमध्ये आम्ही त्याला निपुण बनवू. मग मन शांतीसाठी, मन सुखासाठी त्या कोणत्या अशा कला आहेत किंवा कोणत्या अशा विधी आहेत? तर मन शांतीसाठी अशा अनेक प्रकारच्या विधी या संसारामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, प्रचलित झालेल्या आहेत. पण त्यातील सर्वात श्रेष्ठ विधी आनापानसती आणि विपස්සना, ज्याला आपण मंगल मैत्री म्हणून ओळखतो, यापेक्षा श्रेष्ठ अशी विधी मनाच्या सुख शांतीसाठी, मनाच्या विशेष रूपाच्या आनंदासाठी दुसरी कोणतीही विधी प्रचलित नाही. बाकीच्या सगळ्या विद्या ह्या थोड्या क्षणभंगूरसाठी, जर त्याला मनाला शांत मिळण्यासाठी समजा आपण नृत्य दाखवलं, काही गायन ऐकवलं, काही वाद्य ऐकवलं किंवा एखाद्या पद्धतीने त्याला मोठं नाटक, सिनेमा आदी काही ज्याच्यामध्ये रुची आहे ते दाखवलं, तर तेवढ्या वेळासाठी त्याला समाधान जरूर मिळेल. पण त्यातून तो बाहेर आल्यानंतर पुन्हा बेचैन होईल. म्हणून ते असं ठरवतात की बाळाची सुरक्षा करणे म्हणजे नेमकं काय, गर्भाची सुरक्षा करणे म्हणजे नेमकं काय. तर तेव्हा तथागतांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्या बाळाची सुरक्षा करण्यासाठी लागतात. मग ते 2 गोष्टीपासून सुरक्षा करतात की आमचं बाळ एकतर अविद्यवान, अनपढ, गवार झालं नाही पाहिजे, म्हणून ते विद्यवान बनण्यासाठी कामाला लागतात. म्हणजे स्वतः ज्या ज्या काही विद्या पारंगत आहेत, ज्याला काही ज्ञान म्हणतात, ते ज्ञान ते अवगत करणं सुरू करतात, ग्रंथ वाचणं सुरू करतात, वेगवेगळ्या प्रकारचे
महापुरुषांचे जीवनचरित्र वाचणं सुरू करतात, किंवा ज्या ज्या काही विद्या आहेत त्या अवगत करण्याचा प्रयत्न करतात, कारण ते बाळावर संस्कार पडतात. अगोदरच ते 3 महिन्यासाठी गर्भ सुरक्षा विधी करावा लागते आणि त्यानंतर 3 महिन्यापासून पुढे गर्भमंगल विधी करावा लागतो. गर्भामध्ये गर्भाचं मंगल होईल, त्याचं महामंगल होईल, म्हणून भगवंतांनी जे गर्भमंगल विधी सांगितलेला आहे, गर्भाचे मंगल कशात आहे? जसं मानवाचे मंगल हे 38 गोष्टीत आहे, तद्वतच ते माता आणि पिता आपल्या बाळाला गर्भाशयातच श्रद्धावान बनवतात. बोधी ज्ञान प्राप्त महापुरुषांची शरण देतात. त्यांचा सर्वश्रेष्ठ असा मानव कल्याणाचा दुःखमुक्तीच्या धम्माची शरण देतात. त्या मार्गावर आरूढ असलेला तथागताचा दुःखमुक्त झालेला होत असलेला भविष्यात होणाऱ्या श्रावक संघाची भिक्खू संघाची शरण देतात. श्रेष्ठ अशा तथागताची गर्भाशयात असतानाच अनुगामी बनवतात, अनुयायी बनवतात. दोन्ही हात स्वतः जोडतात, गुडघ्यावर बसून 3 वेळेस प्रणाम करतात आणि पुन्हा एकदा बाळाच्या वतीनं प्रणाम करतात की आमच्या गर्भामध्ये जे कोणी असेल, पुत्र असो या पुत्री, ते आजपासूनच तथागतांचे आजीवन उपासक किंवा उपासिका समजा. हे असं का करतात? कशासाठी केलं पाहिजे? किंवा जे कोणी आदर्श माता पिता आजपर्यंत ठरले नाही, ते ठरवू शकतात आता ह्या गोष्टी ऐकून. करू शकतात ते. कदाचित इथं कोणाला संभ्रम उत्पन्न होईल की 3 रत्नाची शरण का? बाकी ईश्वर, आत्मा, परमेश्वर, येशू, मोहम्मद पैगंबर किंवा इतरांची शरण का नाही? कारण ते बाळ पुढे आदर्श बनणार नाही. कारण त्यांनी जर हे जेवढे मी आतापर्यंत नाव घेतले त्यांना पूर्णचे पूर्ण फॉलो करायचं ठरवलं, पूर्ण त्यांना जीवनात उतरवायचं जर ठरवलं, तर त्याचंही जीवन आणि इतरांचं जीवन दुःखदायी होईल. कारण आदर्श घेण्यासारखं अगोदर घेतलेल्या नावापैकी त्यांची जीवनचर्या नाही. कारण त्यांचा कोणता आदर्श घ्यावा? पत्नीवर शंका घेतलेला आदर्श रामाचा घ्यावा का? किंवा रस्त्याने गवळणीला खडे मारून दही दूध चोरून घेण्याचा आदर्श त्या बाळाने घ्यावा का? त्याने जर आता चोऱ्या केल्या तर फार जलात जावं लागेल. त्याने जर समजा एखाद्या स्त्रीचं नाक आधी कापलं समजा रामासारखं, तर त्याला पुन्हा आणखी जलात जावं लागेल. त्याने ईश्वरासारखं जर गुपचूप बसून राहायला, कुठे दिसलाच नाही, कोणाला ऐकूच आलं नाही, कोणाला त्याला गंध आहे का, रूप आहे का, रंग आहे का, आकार आहे की नाही, कुठं गुपचूप बसला तर मोठी हानी होऊन जाईल. त्याचबरोबर तो जे जे काही आपण अगोदर बघितलेले आहेत त्यांच्यासारखा तो जर वागला तर तो आपल्या नेत्रांची हानी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो जर श्रेष्ठ बुद्धाला शरण जाणे म्हणजे नेमकं काय? सिद्धार्थ गौतमांना शरण जाणे नाही. बुद्धाला शरण जाणे म्हणजे ज्या सद्गुणाच्या आधाराने बोधिसत्वाचे बुद्ध झाले, त्या गुणाला आपल्या जीवनात उतरवणे, याला म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि. ते सद्गुण पंचशील असतील, अष्टशील असतील, 10 पारमिता असतील, अष्टांगिक मार्गावर आरूढ होण्याची प्रक्रिया असेल, 4 आर्य सत्याला 12 अंगांनी समजणं असेल, किंवा 37 बोधिपाक्षीय धर्म असेल, कार्य कारण भाव सिद्धांत असेल, प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताला गहराईमध्ये समजणं असेल, अनुभूतीवर समजणं असेल, आणि परिपूर्ण रूपाने पुन्हा भाव बनणारे जे संस्कार आहेत ते समूळ नष्ट केले, तर भगवान सांगतात, तथागत सांगतात की तो व्यक्ती साऱ्या दुःखातून जो मुक्त होतो, तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीचे जीवनामध्ये अवलोकन करणारा जर तो असेल तर साहजिकच आहे ते कोणालाही काही दावा करण्याची काही आवश्यकता नाही. साहजिक आहे की ते जीवन श्रेष्ठ जीवन आहे, ते जीवन आदर्श जीवन आहे. म्हणून तो 3 रत्नाला शरण यासाठी जायचं, कारण ते बोधी ज्ञान आहे आणि ते बोधी ज्ञान प्राप्त, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी, त्या प्राप्त केल्यावर ते बोधी ज्ञान प्राप्त होतं. मग तसं बोधी ज्ञान मी प्राप्त करत आहे म्हणजे शरणं गच्छामि, तसं मी जीवन जगत आहे, त्या मार्गाने मी जात आहे. धम्मं म्हणजे ते धम्म तो ज्ञान, आणि संघं म्हणजे त्या ज्ञानाचं आचरण करून
सुपटीपन्न उजवीपटीपन्न म्हणजे त्या मार्गावर जाणारे जे काही तथागतांचे श्रावक भिक्षू संघ आहे त्यांचं मी अनुकरण करतो, त्यांचं मी अनुगमन करतो, असं संगं शरणं गच्छामीचा अर्थ आहे. मग इथं सद्गुण धारण करण्याची प्रक्रिया आहे, अवतार धारण करण्याची प्रक्रिया नाही आहे. दुसरीकडे त्यांच्यासारखं जर व्हायचं असेल तर त्यांची जीवनचर्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की तिथे खरंच आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तीची हानी होते. शंभुकाचा खून केल्यानंतर तो न्यायप्रिय राजा नाही, देवता तुल्य तर बिलकुलच नाही. कारण देव जर ईश्वर असेल किंवा आपल्या संतांना कोण बरे मारून टाकेल? कोण असा ईश्वर आहे का? आणि समजा तो जर असेल, पण तो जर असं म्हणत असेल की माझ्या एका मुलाने जंगलात जाऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त करू नये, केलं तर मी त्याच्या पोटामध्ये बाण मारेल, तर तो कसा काय ईश्वर प्राप्त होऊ शकतो? तो ईश्वर कसा काय ठरू शकतो? त्याची संतान आहे ना. एक आईने जर समजा आपल्या मुलाच्या छातीमध्ये सराटा किंवा एखादा घरचा चाकू खुपसला, तर ती आई खूप आदर्शवान आहे किंवा देवी आहे अशी म्हणून तिची कोणी पूजा करेल का? आजूबाजूवाल्या लोकांना जर माहित झालं की हिने आपल्या पोटच्या मुलाला अंगावर रॉकेल टाकून मारून टाकलं, विहिरीत ढकललं, फाशी दिली, त्याला विष चारलं, त्याला धारदार शस्त्रांनी त्याचा घात केला, असं एखाद्या मातेबद्दल माहित झाल्यानंतर तिला देवी असं म्हणतील का कुणी? मग जर इकडे आपण मनुष्य जन्मामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला देवता तुल्य किंवा देवी देवता म्हणत नाही, तर तेच कृत्य समजा कुठल्या ईश्वराने रामकृष्णाने केल्यानंतर, इतरांची हत्या केल्यानंतर, शंभुकाचा खून केल्यानंतर ते त्या श्रेष्ठ पदाला कसे काय प्राप्त झाले, ईश्वर पदाला? साधे प्रश्न आहे ते, विचार करण्याजोगे. असा द्वेष नाही कोणाबद्दल, तिरस्कार नाही कोणाबद्दल. सत्य सांगणे हा काय गुन्हा नाही आहे किंवा सत्य सांगणे कोणाच्याही जर ही गोष्ट लक्षात आली तर विचार करतील. मला एका गावात गेल्यानंतर एका व्यक्तीने सांगितलं, नाही भंतेजी, चातुर्वर्ण व्यवस्था खूप चांगली असते म्हणे. मी म्हटलं, बाबा समजा उदाहरणार्थ तुमच्या घरी 4 मुलं आहेत. तुमच्या घरामध्ये तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्था एकदा लावून बघा बरं. तुमच्या मोठ्या सगळ्या मुलांना बसवा आणि सगळ्या पोरांना म्हणायचं की हे बघा, चातुर्वर्ण व्यवस्था ही खूप चांगली आहे. माझा मोठा मुलगा आहे ना, हा शिकण्याचा अधिकार त्याला एकट्याला. जो नंबर 2चा आहे ना, यानं पहिलवानकी करायची, कुस्त्या खेळायच्या, शस्त्र-बिस्त्र बाळगायचे. आपल्या घराकडे कोण पाहिलं की त्याच्या 4 मुंड्या चित करायचं. त्याला चांगलं बदडायचं, मारायचं, नाही तर वाटलं त्याचा घात करून टाकलं तर आपलं घर सुरक्षित राहिलं पाहिजे. खून कर, खराबा कर, काय हे काम तुझ्याकडे कर, तू क्षत्रिय. तिसऱ्याला म्हणायचं की आपल्या घरचा काही बाजार आणायचा असेल, काही भाजीपाला आणायचा असेल, घरात कोणाला कपडा लत्ता लागत असेल, कोणाचं काही असो, काना नाकातलं, गळ्या खिशातलं काही जरी आणायचं असेल, तर ह्या बाकी दोघांनी नाही, त्या खालच्यानं पण नाही, त्यात तूच करायचं. तिसऱ्यानं तू वैश्य. सगळं व्यापार व्यवसाय, खरेदी विक्री, जे जे काही सगळा पैशाचा कारभार तुझ्याकडं. आणि सर्वात शेवटच्या सांगायचं, बाळा तू काय करायचं, ही आदर्श समाज रचना जी आहे ना, तर त्याचं पालन करण्यासाठी तू हे तिघा भावाची सेवा करायची. तू विचार काय करायचं बाबा, हे घर झाडायचं, हे भांडे कुंडे पुसायचे, त्यांचं हागलं मुतलं धुवायचं, हा, त्यांच्या लेकराचे शेंबडं मेंबडं धुवायचे, त्याच्या बायकाच्या साड्या बिड्या धुवायच्या, हा, त्याच्या गुराढोराचे शेण बिन काढायचं, हा, हे सगळं काम. आणि त्यांच्यासोबत बसायचं नाही तू जेवायला. तू त्यांचं उष्ट उरल्यानंतर मग खायचं. तुला नवे कपडे पण नाही भेटणार बाळा. ज्या मोठ्याचे फाटले, त्या मधव्याचे फाटले किंवा नंबर 3चे फाटले आणि त्यांनी फेकले बिकले तेव्हा तू ते घालायचं. तू उघडं पागडं राहायचं. असं जर तिसऱ्या मुलाला सांगितलं तर तो आपल्या पिताला किंवा आपल्या मातेला किंवा ज्यांनी ते तिघा भावांचं तो वंदन करण का हातात काठी घेऊन उभा राहील? त्याची बायको तरी मान्य करेल की हो बाबा, आम्ही दोघंही सेवा चाकरी करतो, तुमचं सगळं हागलं मुतलं आम्ही काढू, हा, तुमचं सगळं जे काय करायचं ते आम्ही करू, तुम्ही आणि उष्ट्या पाष्ट्यावर जीवन जगू, आम्हाला घरात बी राहू देऊ नका, आम्ही उघडे पागडे झाडाखाली कुठेतरी राहू, गावकुसाच्या बाहेर राहू, कारण तुम्ही मोठे श्रेष्ठ, कारण हा आपला बाप. तर ते त्या बापाला श्रेष्ठ पिता म्हणतील का? म्हणतील का? आदर्श पिता म्हणतील का? मग तर इथं व्यवहारामध्ये आपण आपला मुलगा अशा प्रकारची जर आपण घरामध्ये रचना केली तर तो आपल्याला पूजा करणार नाही. तर एवढ्या मोठ्या संसारामध्ये फक्त ब्राह्मणाने शिकायचं, क्षत्रियाने लढायचं,
वैश्यानेच व्यापार करायचा आणि शूद्राने त्याची सेवा चाकरी करायची, उष्ट्या पाष्ट्यावर जीवन जगायचं, ही समाज रचना विश्वामध्ये कशी काय आदर्श होऊ शकते? म्हणून गर्भाशयात असतानाच जे माता पिता चातुर्वर्ण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये स्वतः तिच्यातून बाहेर पडतात, तर ते आदर्श असतात, कारण ते आपल्या गर्भावर तसे संस्कार पडू देत नाहीत. याला आदर्श माता पिता म्हणतात. जे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये स्पष्ट दिलेलं असताना सुद्धा जे अस्तित्वात नाही अशा गणपतीला आज बसवतात, चिखलाला बसवतात आणि चिखलाला 10 दिवसांना, 3 दिवसांना, 7 दिवसांना फेकतात. ते माता पिता अज्ञानी नाही, अनाडी नाही तर कोण आहेत? त्यांच्या गर्भाशयात जन्मलेलं बाळ मातीसारख्या दिमागाचं होणार नाही तर काय होईल? ज्यांनी माती बसवली तर त्यांच्या बाळाच्या गर्भाशयातल्या बाळाच्या दिमागात माती बसणार नाही तर काय होईल? ज्ञान कसं काय उत्पन्न होईल? अहो, एक मळाचा पुरुष कधी बनतो का? पण तरीही बनवल्या गेलं म्हणतात. ती कथा, भाकड कथा. अनेक लोक बुद्धाच्या अनुयायी म्हणून घेणारे बिचारे किंवा इतरत्र सुद्धा, आम्ही तर काही भेद करत नाही, आम्ही सगळ्या मानवाला समान समजतो. समजून घ्या ही गोष्ट. एकदा समजून तर घ्या की खरंच अशा प्रकारचे हे चिखल मातीपासून बनवलेला हा 10 दिवस घरामध्ये ठेवल्याने आपला आणि इतरांचं काय बरं कल्याण होणार आहे? हा विरोध नाही आहे कोणाला. हे आदर्श समाज रचना बनण्याची प्रक्रिया आहे. की आदर्श समाज रचना कधी बनते? केव्हा बनते? माता पिताच आदर्श नाही बनले तर देश, समाज आणि विश्व आदर्श बनणे हे खूप मोठं कठीण असतं. म्हणून जे पालक असतात त्या पालकांना पहिल्यांदा आदर्श बनवणं अत्यंत गरजेचं असतं. जे पालक 3 रत्नाला शरण जाऊन पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करतात, म्हणून त्यांना पालक म्हटलं गेलेलं आहे, कारण ते पालन करतात म्हणून. जे उल्लंघन करतात ते आदर्श पालक कसे काय होऊ शकतात? ते तर उल्लंघन करणारे होऊ शकतात, निंदक होऊ शकतात. पंचशिलाचं पालन करणारे खरे श्रेष्ठ पालक होतात. मग ते आपल्या पुत्राचं पालन करो की आपल्या प्रजेचं पालन करो किंवा आपल्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्याचं पालन करो किंवा आपल्या समाजातल्या लोकांचं धार्मिक किंवा राजकीय पद्धतीने त्यांचं नेतृत्व करणारे जे कोणी नेतृत्व करणार असतील, कार्यकर्त्याचं पालन करणारे जर कोणी असेल, तर त्यांचा जो पिता आहे, म्हणजे पालक आहे, जो नेता आहे, जो बिचारा, तो नेता जर समजा भ्रष्टाचारी असेल, भ्रष्ट आचारी असेल, दुराचारी असेल, पराग्रही असेल, दुरापराग्रही असेल, शील उल्लंघन करणार असेल, तर पालक जर असेल तर त्याचे पाल्य कसे होतील? तो ठकवेगिरी करणार असेल आणि या सगळ्यांना जर स्पष्ट दिसत असेल की आपला मालक, आपला नेता इकडून पण घेतो, तिकडून पण घेतो, इकडे खोटं बोलतो, तिकडं खोटं बोलतो, तर ते लेकरं, ते त्यांचे पाल्य, त्याचे संस्कार पडतील ना त्यांच्यावर. जसं घरामध्ये जर माता पिताच जर हत्यारे असतील तर पुत्र अहिंसक बनणे थोडं कठीण आहे. माता पिता जर चोर असतील तर पुत्र पुत्री पाल्य दानी बनणे कठीण आहे. पालक जर अदिन्न दाना करणारे असतील, चोरी करणारे असतील, तर याचे पाल्य हे दानी बनणं असंभव आहे. कठीण आहे, थोडंसं कठीण आहे, होऊ शकतं. माता पिता जर, पालक जर दुराचारी असतील आणि दिसणारे दुराचारी असतील की त्यांच्या पाल्यांना ते दिसतं, पाल्यांना समजतं, जाणीव होती, कळते त्यांना की आपली माता, आपले पिता घरी नसताना चुकीचं बोलत राहते, चुकीचा व्यवहार करते. आपले पिता, आई कुठे गावागवत्रीला गेल्यानंतर परस्त्रीला घरी किंवा चुकीचं वागतो, बोलतो, हे जर त्यांना कळलं तर भलं ते आपल्याला काही बोलणार नाहीत, पण आदर्शच्या यादीमधून तुम्ही निघून जाता. ठीक आहे, पिता आहेत, पिता आहेत, माता आहे, माता आहे. पण जे माता पिता दुराचाराचं समजा पालन करतील किंवा दुराचारी जीवन जगतील, त्यांच्या मुलामुलीकडून सदाचारांचं परिशुद्ध रूपाने अपेक्षा करणं थोडंसं कठीण आहे. ठीक आहे, होऊ शकतात ते आपल्या पुण्यबलाने, त्याबद्दल वाद नाही, बिलकुलच असंभव आहे अशातली गोष्ट नाही, पण कठीण आहे, फार कठीण आहे. जैसे कोई पिता अपने बच्चों को कहे कि बेटा मुझे सिगारेट पीना है, माचिस लेके आ,
तो आगे चलकर पिता पीकर जो फेंकेगा, तो धीरे धीरे वो आधा आधा सिगरेट बच्चा भी पीने की कोशिश करेगा, अगर वो तंबाकू खाता है या बीड़ी पीता है या पुड़ी खाता है। तो ऐसी बात करने से वो आदर्श नाही होते। कोणी कोणी असा विचार करेल, की समजा पंचशील पालन नाही केलं, पण त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांना चांगले कपडे लत्ते दिले, त्यांना चांगलं घर बनवून दिलं, भरपूर पैसा दिला आणि आमची मुलं तर आम्हाला खूप जीव लावतात. आमचे माता-पिता लय चांगले म्हणतात. चांगले म्हणतात, बरोबर आहे. पण तुम्ही शील उल्लंघन करून बघा. जोपर्यंत तुमचं थोडं बहुत चालतं तोपर्यंत ठीक आहे. नंतर वृद्धपणामध्ये तशा माता-पितांची सेवा करण्याची भावना उत्पन्न होत नाही. म्हणून पालकांची एक जिम्मेदारी असते, की त्यांनी पालन करताना लेकरांचं पालन नंतर करा. पहिलं पंचशिलाचं पालन करा. ते आपोआप पाल्य श्रेष्ठ बनतील गर्भाशयात. लेकरांचं पालन करण्याची जास्त काही आवश्यकता नाही. एकदा तुम्ही स्वतः पालन तर करा, पंचशील पालन करा. पंचशील पालन करत असताना कुशीत जे बाळ असतं, ते आपोआप पाल्य शीलधारी बनतं. बाळ कुशीत असताना जर तुम्ही दानी बनले, ऑटोमॅटिक ते बाळ दानी बनतं. बाळ कुशीत असताना जर तुम्ही ध्यानी झाले, समाधीवान झाले, मनवश करणारे शिकले, तर ते बाळ तसं मनवश करणारं शिकतं. कारण आईच्या बेंबीच्या नाळाला त्या बाळाचा बेंबीचा नाळ जोडलेला असतो. आईच्या हृदयाला त्या बाळाचं हृदय जोडलेलं असतं, म्हणून हृदयाचे ठोके सारखे भरतात. मायेचे स्पंदन सारखे भरतात, कारण ते त्याला जुटलेलं असतं. म्हणून आदर्श माता-पिता होत असताना पहिली जिम्मेदारी आहे, की आपण 3 रत्नाला शरण गेलेलं असलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाला शरण जाणे. ते ज्ञान जे संघामध्ये आहे, त्या संघाचं अनुकरण करणे आणि ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवणे, त्याला 3 रत्नाची शरण म्हणतात. मूर्तीची, फोटोची पूजा करणे म्हणजे 3 रत्नाची शरण नव्हे. सद्गुण आपल्या जीवनात उतरवणे, ज्या आधाराने बोधिसत्वाचे बुद्ध झाले, त्याला बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामी म्हणतात. म्हणून श्रेष्ठ 3 रत्नाची शरण जीवनामध्ये उतरवणारे माता-पिता आदर्शाचा पाया बनवणं सुरू केला असं म्हणता हरकत नाही. त्यांनी आदर्श बनण्याचा पाया बनवणं सुरू केला, कारण त्यांनी 3 रत्नाची शरण स्वीकारलेली आहे. आणि अशा प्रकारचे श्रेष्ठ आदर्श माता-पिता होण्याचा बहुमान बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाला. नाही तर होता नसतं आलं. दुसरी गोष्ट, त्यांनी पंचशील जर पालन केलं, समजा ते जर खोटं नाही बोलले, तर लेकरांवर ते संस्कार पडत नाहीत. बाहेरून कुठं जर एखाद्या मुलांना एक वस्तू सापडली किंवा त्यांनी कुठून जर आणली चोरून कदाचित, तर माता-पितांनी जर पालकांनी त्यांना वेळीच सांगितलं, की बाळा ही आपली वस्तू नाही आहे, ही दिलेली नाही आहे कोण. जर त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं त्यांना प्रेमानं वापस द्यायला लावली, तर ते संस्कार हळूहळू पाल्य आपले आदर्श बनू शकतात. नसता कोणाची चप्पल आणली तर ठीक आहे, मला येईन, नाही तर आपल्या मोठ्या अक्काला येईन, राहू दे घरी. चांगलं केलं बाळा, आणखी 2-4 अशाच आण. मग जेव्हा तो मोठ्या चोरीमध्ये पकडला जातो, तर तेव्हा मग त्याचं जीवन वाया जातं. भगवंताच्या काळातला एक प्रसंग आहे. धनवान माता-पितांनी आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार टाकले नाही. 7 पिढ्यापर्यंत बसून खाईन असं आई म्हटली. काय गरज नाही त्याला कोणती विद्या शिकवण्याची. म्हणून असाच निठालला मुलगा ठेवून ते मायबाप मरून गेले, सगळी मोठी प्रॉपर्टी ठेवून. तिकडे एक मुलगी अशीच माता-पिताची अमाप धनसंपत्ती असताना तिला काय शिकवण्याची गरज आहे? बसून घर जवाई बसून खाईन अशी तिच्या आईचा आग्रह असल्या कारणाने तेवढी धनसंपत्ती सोडून कुठलेही संस्कार न देता ती मुलगी तशीच सोडून गेले. अमाप धनसंपत्ती पण शिक्षणाचा पत्ता नाही, संस्काराचा पत्ता नाही, दोन्ही विद्या माहित नाही, की मनानं सुखी कसं राहायचं आणि धनसंपत्ती कशी जपायची किंवा प्राप्त करायची तेही ज्ञान नाही. आणि त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांना व्यावहारिक थोडंही ज्ञान नाही. म्हणून दोघांनीही केवळ फक्त इतरत्र लोकांसारखं मौज-मौजाचं जीवन जगणं सुरू केलं. आमाप खायचं, इतरांना खाऊ घालायचं, जसं जीवन जगता येईल तसं जीवन जगणं सुरू केलं आणि म्हणतात पुढं वर्णन आलेलं आहे, की पुढं त्यांचं सगळी संपत्ती संपून जाते. त्यांनी अति मौत मजा, कारण इतरत्र लोकांना माहित होतं, की यांना काय हिशोब-टिशोब येत नाही. त्यामुळं सगळेच लोक त्यांना फसवण्याच्याच कामात लागले होते. कोणी येऊन त्यांना सांगायचं, की एवढं नृत्याला लागले, एवढे गायनाला लागले, एवढे मदिराला लागले, असं करा, खा प्या. ती ती पण मशगूल तिच्यामध्ये आणि तो पण मशगूल. दोघंचे दोघं अनाडी, अनफड, गवार.
धनसंपत्ती सोडून गेले, पण संपली एक दिवस बिचाऱ्यांची धनसंपत्ती. धनसंपत्ती सुटली, संपली. शेवटी त्या बिचाऱ्याला भीक मागण्याची वेळ आली. दोघंही हातात कटोरा घेऊन भीक मागू लागले. भीक मागताना लोक त्यांना भीक पण वाढायचे नाही, म्हणतात धट्टाकट्टा आहे, काम करता येत नाही का? धट्टाकट्टा आहे, काम करता येत नाही का? पण काही चोरांची त्याच्यावर नजर गेली. याला कधी चोरी कशी करावी हेही माहित नव्हतं, कारण याला प्रशिक्षणच नव्हतं कोणतं. चोरी कशी करावी तेही माहित नाही. मग चोर म्हणाले, की आमच्या सोबत चल, आता भीक मागण्यापेक्षा चोरी करायला चल. तो म्हणे ती कशी करायची असते? तुला काय करायचं म्हणे, आमच्या सोबत चल म्हणे. याला काय काम द्यावं म्हणे. असा हा आगड बंब खाऊन पिऊन असा एकदम बंब झालेला, प्रशिक्षण नाही, काही नाही. शरीरानं वाढला, बुद्धीनं मनानं बिलकुल वाढला नाही. मग त्याला काम दिलं, की तू इथं दरवाजात उभं राहायचं आणि मग नंतर आपण सगळे आत गेल्यानंतर आत फक्त तू या घरच्या लोकांवर नजर ठेवायची. आम्ही चोरी करतो. त्याच्या हातात एवढी मोठी काठी दिली आणि सांगितलं बुवा जर कोणी उठलं बिटलं तर तू त्याचं विल्हेवाट करायची, वाट लावायची. गेले चोरी करायला एका घरामध्ये. बाकीचे सगळे तरबेज लोक होते, चोरी करायला लागले. चोरी करता करता घरचं एक म्हातारं उठलं. यानं जे टप्पू त्याला ठेवून की म्हातारं एकदमच मरूनच गेलं. मेल्यावर हे तिथंच उभा. याला हेही माहित नाही की माणूस मेल्यावर पळून जायचं म्हणून, त्याचंही ज्ञान नाही. की पळून जायचं असतं बाबा, मारल्यावर घे हाती, याला हत्या म्हणतात का काय? ज्ञान नाही ना, एकदम गोळा, अनपढ गोळा. आणि तिथंच उभा. आपले हे गेले पळून, पोलीस आले, पकडले याला. माणूस मेल्यानंतर तसे पोलीस पण मोठे परेशान होते, बेजार होते. मोठे मोठे गुन्हेगार सापडत नव्हते. लोक सारखे सारखे पोलीस निकामी आहेत असं म्हणत होते. मोठे मोठे डॉन सापडत नव्हते. पोलिसाला वाटलं बरं झालं, हा दिसतोय मोठा आगडबंब. जेवढे मागचे पुढचे सगळे गुन्हे होते ते सगळे त्याच्यावर टाकून दिले, म्हणे मेन डॉन पकडा म्हणे. मेन डॉन म्हणून त्याला घोषित केलं की मेन डॉन पकडा. बाकीचे बी डॉन परेशान झाले, जे ओरिजिनल होते ते. म्हणजे पप्पा आता हायच कोणता असा डॉन आणखी ओरिजिनल? आणि जेव्हा त्याच्यावर हे असे संस्कार पडले, असे पण संस्कार टाकले, त्याला काही कळलं नाही, काही नाही. आणि जेव्हा त्याला फाशी घोषित केली, जेव्हा त्याला फाशीकडे घेऊन जावं लागले, त्याला तेही माहित नाही फाशी देतात म्हणजे काय होते, काय नाही. तर तेव्हा त्याला समजून सांगितलं आणि त्याला शेवटचं विचारलं, की बाबा आता तुला फाशी देणार आहे, तुझी शेवटची इच्छा काय सांग. मग तेव्हा होश आला त्याला. तेव्हा होश आला आणि तेव्हा तो होशवर येऊन मग तिथं रडून सांगू लागला, की सर्वात दुष्ट जर कोण असेल तर ते माझे माता-पिता होते म्हणे. त्यांनी आम्हाला वळण लावलं नाही म्हणे. त्यांनी जर आम्हाला वळण लावलं असतं म्हणे, आता ते समोर नाहीत म्हणे, मेले म्हणे. पण ही वेळ माझ्यावर आली नसती म्हणे. जेव्हा म्हणे मी लहान अभ्यास करत नव्हतो किंवा जेव्हा मी चुकीचं काम करत होतो, तेव्हा मला त्यांनी, मी अज्ञानी होतो, तेव्हा त्यांनी वळण लावायचं काम होतं म्हणे. पण आता म्हणे हे सगळा मोठा मृत्यू मला पत्करावाच लागणार आहे, कारण हे मला बाकी काहीच माहित नव्हतं. अशाच पद्धतीने अनेक असे माता-पिता आहेत, की ज्यांना गर्भाशयापासून 7 वर्षाचा असताना 14च्या आत मुला-मुलींवर काही विशेष संस्कार टाकायचे असतात, याची विधी माहीत नाही आहे. कारण तेच बिचारे खाण्यापिण्यामध्ये, कपड्या-लत्त्यामध्ये, मान-सन्मानामध्ये, पाहुण्या-रावळ्यांच्या सण उत्सवामध्ये, त्योहारामध्ये या देशात भले उत्सव लावून दिलेले आहेत. नट्या-पट्यामध्ये तेच गुंग आहेत. म्हणून पहिलं कर्तव्य आहे, की आपण पंचशीलधारी झालं पाहिजे. त्यापुढे जाऊन आपण निर्लोभी बनताना दानी झालं पाहिजे. दानी झाल्यानंतर ते लेकरू कधीही कोणाची चोरी करणार नाही, कारण ते देणारं बनतं. मग चोरी करणार नाही म्हणजे पकडल्या जाणार नाही, पकडल्या जाणार नाही म्हणजे दंडित होणार नाही, दंडित होणार नाही म्हणजे अपमानित होणार नाही, अपमानित होणार नाही म्हणजे त्याला बांधल्या जाणार नाही, गेल्यानंतर त्याला मारल्या जाणार नाही, त्याला बडावल्या जाणार नाही, पोलिसाच्या हाताने त्याला तिमल्या जाणार नाही. आणि वेळ प्रसंगामध्ये जर कोण्या खेडूत गावच्या लोकांच्या हातात लागला चोरी करताना, तर झाडाला बांधून दगडाने ठेचून मारण्याची वेळ येणार नाही. जिवंतपणी त्याचे केस उपटून किंवा अंगावर धारदार शस्त्रांनी त्याला जखमा करण्याची कुठली त्याच्यावर वेळ येणार नाही, कारण चोरीचे हे वेगवेगळे दंड आहेत. तो लागतो कोणाच्या हाती ते सांगता येत नाही. बेदम चेंदामेंदा करून काही काही गावामध्ये मारतात. तर अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्या पाल्यांवर येणार नाही. अशा प्रकारचे जर त्यांनी तेव्हा संस्कार टाकले, तर ते पाल्य सुसंस्कारित होतात.
अशा रीतीने जर त्यांनी त्याला दान शिकवलं, देणारच बनवलं, तर मग तो हिसकून घेणारा कधी बनणार नाही. जे माता-पिता आपल्या पाल्यांना देणारं बनवतात, तर ते आदर्श असतात. कारण ते बाकी हानीपासून आणि बाकी दुःखापासून आपल्या बाळाला ते सुरक्षित ठेवतात. कारण त्यांचं बाळ हे देणारं असतं. पाल्य त्यांचं देणारं बनतं. जसं काही लेकरं जन्मल्यावर त्यांना जर काही बिस्किट किंवा काही चॉकलेट जर दिले, तर मूळ स्वभाव चांगले असल्या कारणाने ते वाटून देतं बिचारं. त्याला देतं चॉकलेट, त्याला देतं बिस्किट, देतं. असं जर त्याचा सद्गुण लक्षात आला, तर माता-पितांनी त्याच्या सद्गुणाची प्रशंसा करून, त्याचा थोडा लाड आदी करून, त्याला दुप्पट पद्धतीने चॉकलेट किंवा बिस्किट घेऊन दिले पाहिजे. त्याच्या त्या चांगल्या वागण्यामुळं, त्याच्या त्या आचरणामुळं. कारण त्याला असं वाटेल, की माझा हे सद्गुण आहे आणि तो प्रेरित होईल. त्याला प्रेरणा मिळेल. पण अनाडी माता-पिता जे असतील बिचारे अनपढ असतील, केवळ लाड करणारे असतील हिंमट, तर ते माता-पिता काय करतील, ती आई काय करेल, त्याने बिस्किट बाहेर वाटून आलं म्हणजे कितीतरी माता काय करतात, घरात आणून त्याला चांगलं कुचकू मारतात, चांगलं चेनतात त्याला, की सगळे बिस्किट वाटून दिले म्हणतात. सगळे वाटले. ते लहान असतं विचार करते, की मारलं का बरं ह्या लोकांनी? मग त्याच्या लक्षात येतं, की हे दिल्यामुळं मारलं. मग तो बिचारा देण्याचा स्वभाव सोडून देतो. त्याच्या लक्षात येतं, की हे दिलं की मारतात. मग देण्याचा स्वभाव सोडतो आणि कालांतरानंतर तो घेण्याचा स्वभाव म्हणजे लोभी बनतो. तर बघा गर्भाशयात जी माता किंवा 3 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये किंवा 14च्या आत जे माता-पिता लेकरांना आपल्या असे दाणे न बनवता चिकट बनवतात. आपल्या लेकरांवर ते असे संस्कार टाकतात, तर ते मुलं-मुली आदर्शवत बनत नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, की अरे, आपण हे दिलं की मारतात म्हणून मग ते घेणारं बनतं आणि मग कालांतराने त्याची हानी होते. तसंच खोटं बोलणारं किंवा नशापतन करणारे माता-पितांनी गर्भाशयातल्या बाळांवरच जर तसे संस्कार टाकले, तर तेही बाळ पुढे कालांतराने तसे होण्याची जास्तीत जास्त संभावना असते. म्हणून आपण पंचशीलधारी बना. त्याही पुढे जाऊन अष्टशीलधारी बना. म्हणजे निरोगी बना. अष्टशील धारण केल्यानंतर माता-पिता हे अध्यात्मामध्ये आणि भौतिकमध्ये प्रगती प्राप्त करतात आणि कालांतरानंतर त्यांची संतान पण तशी जन्माला येते. म्हणून धर्मधर पुरुष हो, धर्म आचारी नार, धर्मवान संतान हो, सुखी उनका परिवार. जर अशा प्रकारचं जीवन जगणारे माता-पिता असतील, तर त्यांची संतान पण तशा पद्धतीची जन्माला येते. म्हणून हीच गोष्ट केवळ बाळ जन्माला आल्यानंतर आदर्श माता-पिता कोणते असतात, की जे त्या बाळाला दूध पाजताना सुद्धा संप्रज्ञानयुक्त चित्तामध्ये राहून एखादी माता दूध पाजते. कितीतरी मातांना हेही माहित नाही, की आदर्श माताचं लक्षण काय असतं. कारण ती तिच्या बाळाच्या पूर्णच्या पूर्ण गोष्टीवर खूप सजग राहून ध्यान ठेवते. ती शिकून घेते कुठून तरी महापुरुषाकडून. ते आदर्श माताचे काय लक्षण असतात, आदर्श पिताचे काय लक्षण असतात. त्यांना काय-काय करावं लागतं बाळ गर्भाशयात असताना पुढे जन्माला आल्यानंतर. जन्माला आल्यानंतर कशाही पद्धतीनं दूध पाजणे सुद्धा हे आदर्श माताचं लक्षण नसते. जी आदर्श माता असते, ती बाळाला दूध पाजत असताना आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवते एका रेषेत. असं कुबडं बनवून दूध पाजणं हा आदर्श माताचा सद्गुण नाही आहे. जी माता असते ती आपली सरळ सरळ पाठीचा कणा सरळ एका रेषेत ठेवते. केवळ ती गोष्ट एवढ्यावरच नाही, तर बाळाला दूध पाजण्याच्या अगोदर ती स्वतः आपला श्वास पाहून राग, द्वेष, मोह आपल्यामध्ये नाही याची काळजी घेते. नाहीतर इकडं नवऱ्यावर काढलेला राग, सासूवर काढलेला राग आणि रागा-रागात पेणारे मेल्या, लवकर-लवकर पेणं, सगळा राग दुधावाटे त्याच्यासोबत पाठवून देते. ती माता त्या बाळाला लहानचं मोठं तर जरूर करते, शरीरानं तर तो पोसतो, परंतु हृदयाने, मनाने तो पुत्र-पुत्री इतरांचं कल्याण करणारा दयाळू-मयाळू किंवा प्रज्ञावान बनत नाही. कारण ते आदर्श माता-पितांनी तसं त्याला घडवलं नाही, म्हणून ते तसं बनतं. म्हणून दूध पाजताना आपल्या चित्तातल्या गोष्टी पण दुधाबरोबर जातात. दुधाबरोबर जातात. आळसाने झोपला आपण झोपून गेलं टीव्ही पाहत-पाहत आणि लेकरू पोटाशी धरलं आणि गेलो आपण झोपून तुला पेज एवढं प्यायचं ते पेत बस. अरे हे आदर्श माता-पिताचं लक्षण नाही आहे. केवळ लेकरं पोसले जातात त्यानं. लेकरं त्यानं वाढतात त्याबद्दल वाद नाही. पोसले जातात, बलाढ्य होतात, कदाचित धनवान बी होतात. परंतु ते आदर्श माता-पिता नाही. कारण ते जगाचं कल्याण करणारे बाबासाहेबासारखे महापुरुष बनत नाहीत. आदर्श माता-पिता हे दक्ष असतात. एवढे दक्ष असतात, की ते
जेव्हा आपल्या बाळाला दूध जरी पाजायचं असेल तर ती बिचारी माता पहिले स्वतः प्रसन्न होते, त्या बाळाला व्यवस्थित मांडीवर घेते आणि विचार करते की माझं हे रत्न, माझा हे लाल, माझी हिरा, अरे माझं हे श्रेष्ठ असं पुत्र पुत्री, मी याला अमृत तुल्य अशा प्रकारचा आहार देत आहे. म्हणून ती प्रसन्न चित्ताने टाळूवरून पूर्ण धाराप्रवाह पाहत 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 पूर्ण अशा रीतीने प्रेमाने ते अमृत पाजते. एकदम रागाने, चिडचिडपणाने. तिचं तर प्रेम तर असतं, त्याबद्दल वाद नाही. पण हा जो क्रोध असतो नकळत, त्यांना माहित नाही बिचाऱ्या मातांना की आपले छोटे-मोठे आजार, आपला आळस हा त्याच्याकडे तसा पण ट्रान्सफर होऊन जातो. म्हणून कशा पद्धतीनं अगोदर गर्भात असतानाच डाव्या कुशीवर जेवल्यावर कसं झोपायचं, नंतर उजव्या कुशीवर कसं झोपायचं, खाताना तो घास किती वेळ चुरायचा, नंतर खाताना तो कसा खायचा, किती चावायचा, हे सत्तीपठ्ठाण सुत्तामध्ये शिकवलं जातं. म्हणून जी माता पंचशील पालन करण्याच्या पुढे जाऊन अष्टांगिक मार्गावर चालते, नंतर 10 शिलाचं पालन करणं सुरू करते, ते बाळ गर्भाशयात आल्यावर 8चे 8ही अष्टशील ग्रहण करते, नंतर 10 पारमितापैकी अनेक पारमिता जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करते. ते माता आणि तो पिता आदर्श माता आणि पिता म्हणून, आदर्श पालक म्हणून ते आपल्या बाळाला तिथे घडवत असतात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आदर्श माता पिताचे असे अनेक लक्षणं आहेत. समजा कदाचित गव्हर्नमेंटमध्ये किंवा कुठल्या जरी बाबीकडे जर घेतलं तर तोही प्रसंग तसाच येऊन जातो. इथं जर माता पिता असे आदर्श असतात तर त्यांच्या पालकांचं कर्तव्य नंतर पालक आदर्श कधी बनतात? यदा कदाचित चुकून भुकून माता पिताला आदर्श होता नाही आलं, पण तरीही वृद्धपणामध्ये त्यांची खूप चांगली सेवा चाकरी करतात, त्यांचे हातपाय आधी दाबून देतात, त्यांची दवापाणी आधी करतात, वेळ पडल्यानंतर त्यांना लघवीविष्टेला स्वतः घेऊन जातात, त्याचबरोबर त्यांच्या मालिश आधी करून देतात. एवढंच नाही तर त्यांचा श्रेष्ठ असा आधार बनतात. त्या माता पितांची काठीपेक्षाही श्रेष्ठ अशी काठी बनतात आणि त्यांना एका शब्दानेही दुखवत नाहीत. त्यांची खूप मनोभावे सेवा करतात. जसे लहानपणी आपल्या माता पितांनी आपल्यासाठी रात्र रात्र जागरून काढलेली असते, तर हेही पाल्य त्या माता पितांसाठी छोटे मोठे बिमार आल्यानंतर तसे जागून काढतात, तसे रात्र जागून काढतात. तर ते आदर्श पाल्य बनतात, आदर्श पाल्य बनतात. जे केवळ पत्नी आल्यानंतर त्यांना सोडून देतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पैसा पाणी आल्यानंतर नंतर इतरत्र मित्रासोबत मैत्रिणीसोबत मौज मजा करतात, माता पिता उपाशी राहिलेत काय हरकत नाही, काम वासनेच्या आहारी जाऊन नटनट्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे नृत्यांगना किंवा दारू पिण्या पत्त्यामध्ये पैसा घालवतात. पण आपल्या ब्रह्मा म्हटलं ज्याला भगवंताने, त्या ब्रह्माची पूजा करत नाहीत. माता पिता ब्रह्मा असतात, त्यांची पूजा करत नाहीत. ते पुत्र पुत्री आदर्श बनत नाहीत. साहजिकच तेही जर पंचशीलधारी झाले तर तेही आदर्श बनतात, तेही अष्टशीलधारी झाले तर तेही आदर्श बनतात, तेही दानी झाले, तेही समाधिवान झाले, तेही प्रज्ञावान झाले तर ते आदर्श पालक बनतात. म्हणून ज्या पद्धतीनं समाज सांभाळणारे लोक राजकीय क्षेत्रामध्ये जर असतील किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये जे लोक आहेत, धार्मिक क्षेत्रामध्ये धर्म सांभाळणारे जे काही महाराज आहेत, बाबा आहेत, बुवा आहेत, भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत, अवली आहेत, जे कोणी आहेत, फकीर आहेत, जे समाजाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत धर्म अंगाने, ते लोक अशा धम्माचं लोकांना जर ज्ञान करत असतील, त्या लोकांना आजचं पालन करत असतील की त्यांचा राग निघून गेला पाहिजे, द्वेष कमी झाला पाहिजे, त्यांच्यातला मोह कमी झाला पाहिजे, तर त्यांचा राग, द्वेष, मोह त्यांच्या जीवनातला अज्ञान अंधकार काढण्यासाठी जे प्रयत्नशील असतात ते आदर्श पालक असतात धर्मक्षेत्रातले. ते लोकांना पालन करायचं शिकवतात. जे केवळ मान, सन्मान, आदर, सत्कारासाठी, पैशा अडक्यासाठी इतरांना भोंदूगिरी करतात, त्यांना ठकवतात, त्यांना फसवतात, त्यांना गंडवतात, वेगवेगळ्या प्रकारची भीती घालून देतात, त्यांच्या पाठीमागं घडीच शनी आणि घडीच मंगळ लावून देतात, घडीत त्यांना या देवाचा त्या देवीचा कोप लावून त्यांना हागवली लावून देतात, हागवणीची भीती घालून देतात. असं केलं तसं केलं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला मोठा कोप येईल, सगळा दुष्काळ पडेल, पसरण, नाहीतर भूकंपच होऊन जाईल, जर तुम्ही नाही तर पाऊस अडकून जाईल कोणाच्या तरी सोंडेमध्ये. तर अशा प्रकारचे कर्मकांड जे शिकवतात ते आदर्श धर्मपालक होऊ शकत नाहीत. पण जे लोकांना ज्ञानी बनवतात, तुम्ही शरीराने चांगले कर्म करा, वाणीनं चांगले कर्म करा,
मनाने चांगले कर्म करा, तुमच्या जीवनात हानी होणार नाही. चांगले कर्म करता करता तुमच्या संपर्कात जे येतात त्याचं कल्याण होऊन जातं. माणसाची समाज रचना ही सुख शांतीनं नांदू लागते. हे प्रशिक्षण ते देतात, त्यांचं मंगल होतं. नाही तर केवळ माझी सेवा करा, मला तूप खाऊ घाला, मला असं करा, मला तसं करा. आणि काय म्हणते आदर्श गुरु, बिलकुल नाही. असे गुरु आदर्श बनू शकत नाहीत. जे मार्ग नीट सांगतात. कोणाच्या घरी समजा न्यायनिवाडा करण्यासाठी गेल्यानंतर सासूची बाजू ऐकून घेतात, सुनाची बाजू ऐकून घेतात आणि दोघींनाही नीट सांगतात, की माय-लेकी कसं बनायचं सांगतात. त्याला आदर्श जीवन म्हणतात. नाहीतर हिच्याकडूनही 500 घेतात आणि तिच्याकडूनही 500 घेतात आणि दोघीले फितून देतात. हे असे आदर्श नाही होऊ शकत. पती-पत्नीत असलेले भांडण मिटवताना दोघांनाही एकमेकावर प्रेम करण्याचं काय हित असतं, काय भलं असतं याचे पाढे शिकवतात. बाप पुत्रात बाप मुलगा मुलापासून आणि मुलगा बापापासून दूर होणार नाही. बहिणी बहिणीत वाद होणार नाही. शेजाऱ्या शेजाऱ्याचे भांडणं मिटवताना ते दोघांची बाजी मांडून दोघांच्याही छोट्या मोठ्या चुका प्रेमानं सांगून त्या कशा काढायची विधी शिकवतात. एकमेकावर प्रेम करण्याचं कशा प्रकारचं मन बनवलं पाहिजे आणि कसं प्रशिक्षण घेतलं पाहिजे याचं ते धडे देतात, शिकवतात. ते आदर्श पालक असतात. आणि त्यांचे पाल्य सुद्धा, त्यांचे शिष्य सुद्धा त्यांचं ऐकून ते तिथून पुढे हत्या, चोरी, दुराचार हे करणं सोडून देतात. आणि त्यांचं ऐकून ते दान, धर्म, शील पालन करणं, समाधीचा अभ्यास करणं सुरू करतात. ते श्रेष्ठ शिष्य बनतात. नाहीतर केवळ अंधश्रद्धाळू, अनपढ, भीतीयुक्त अशा प्रकारचे शिष्य हे आपला आणि इतरांचं कल्याण करू शकत नाहीत. म्हणून ते नेहमी सांगतो, की ₹1.25 गुरु कधी नाही करू, पण बिना गुरुचं कधी नाही मरू. श्रेष्ठ गुरु असले पाहिजे तथागतांसारखे आणि त्यांनी दिलेला मार्ग शिकवणाऱ्या संघासारखे. इतरांबद्दल द्वेष भावना मुळीच कथाही नाही. ज्यांचा आदर्श जीवन शिकवण्याचा मार्ग असेल ते सारे श्रेष्ठ, कोणत्याही जाती धर्मात असो, मनुष्य आहेत. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात असाल, तुम्ही समजा कुठल्या ऑफिसमध्ये जर असाल आणि तुमच्यावर जर 50-60 लोक पाळल्या जात असतील, तर तुम्ही आदर्श असले पाहिजे. जो मला पैसे देईन त्यानं काम नाही केलं तर चालतंय. जो टेबला खालून घेईन आणि मी इतरांना फसवेल तर त्याची त्या कारकुनाची प्रशंसा करणारा साहेब हा आदर्श होऊ शकत नाही. तो अधिकारी आदर्श होऊ शकत नाही. तो केव्हा ना केव्हा पकडला जाईल, केव्हा रिटायर झाल्यानंतर त्याच्यावर काय अवस्था येईल हे काही सांगता येत नाही. पण जो स्वतःही तसं करत नाही, इतरांनाही तसं करण्याची प्रेरणा देत नाही, तर साहजिकच त्याचे कर्मचारी आदर्श बनतात आणि तो पालक सुद्धा त्या ऑफिसचा पालक, तो अधिकारी सुद्धा आदर्श पालक असतो. हे आदर्श पाळलेले बनतात. समजा देशाचा राज्याचा शासक असेल, राज्यकारभार चालवणारे लोक आदर्श कधी होतात? जेव्हा ते लोक असे विचार करतात, की हे वेगवेगळ्या वस्तू विकल्यातून हा टॅक्स आलेला आहे. या पैशाचं नियोजन गरिबांपर्यंत करण्यासाठी फक्त गव्हर्नमेंटची निर्मिती केली, दुसरं काय कारण आहे? कारण धनवान लोकांना जर असं म्हणावं की दान द्या गरिबांना तर ते देणार नाही. मग तथागताच्या लक्षात आलं की जे सद्गुणी आहेत ते तर दान देतील, पण काही लोक तर दान देणार नाहीत. समाजातून आलेला पैसा स्वतःकडेच साठवून ठेवतील, स्वतः सुखसुविधा करतील, मेल्यानंतर तो सरला तर चालतंय पण कोणाच्या कामात नाही आला पाहिजे अशा विचाराचे राहतील. मग या लोकांना कसं शिकवावं देणार? मग एक गव्हर्नमेंटची निर्मिती केली. हे बुद्धाच्या डोक्यातून आलेली लोकशाही. मग तथागताने विचार केला की एक अशा पद्धतीची लोकशाही निर्माण करायची की त्याची शासन व्यवस्था बनवायची आणि त्या शासनामध्ये जे लोक राज्यकारभार चालवतील, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तर मग ते लोक काय करतील? त्यांच्याकडून कुठून पैसा येईल? तर त्यांच्याकडे पैसा जे येतील की जे चैनीवाले लोक आहेत, जे धनसंपन्न लोक आहेत, त्या चैनीच्या वस्तू घेतील, चैनीचे कपडे घेतील, मग त्यांना त्या तशा वस्तू घेण्यास प्रेरित करणे. म्हणजे त्याचा पैसा त्या मार्गाने आला पाहिजे बाहेर. मग त्या ज्या वस्तू घेतील त्या वस्तूवर टॅक्स लावणे. म्हणजे बघा, तसा त्यांचा पैसा काढायचा असे तर ते दान देणार नाही समजा. मग तो जो पैसा जमा होतो तर त्या टॅक्स मधून गरिबांच्या योजना राबवणे म्हणजे फक्त हेतू दुसरा काही नाही आहे. दान देणे एवढाच हेतू होता हे लोकशाही निर्माण करण्याचा, हे गव्हर्नमेंट निर्माण करण्याचा. पण इथं काय होतं की टॅक्सतून पैसे तर जमा केले जातात, पण त्या गरिबांच्यासाठी योजना राबवत असताना मधामध्येच भ्रष्ट आचार होतो, त्यांचं आचरण बिघडून जाते, भ्रष्ट आचार. म्हणून
हे जे शासनामध्ये जे काही ज्याला तिकडे तिकडे जाण्याचे प्रकार ते आदर्श नसतात. जसं पाहिलं तुम्ही आदर्श घोटाळा किती मस्त झाला होता. तर हे असे असे एकच नाही, हे तर एक उदाहरण असे अनेक आहेत. म्हणून आदर्श शासक तेच असतात जे भगवान बुद्धाचे अनुयायी होऊन गेले, जसं की धम्मा अशोक, जसं राजा प्रसेनजीत, जसं राजा बिंबिसार, पुढं बंधूला असतील, वेगवेगळे अनेक असे राजे होऊन गेले की जे आदर्श शासक होते. हिटलरांना, मुसोलिनींना यांना कोणी आदर्श शासक म्हणणार नाही. ते सगळ्या जगावर राज्य करण्याचं स्वप्न जरूर त्यांनी पाहिलं, पण शेवटी आत्महत्या करावी लागली त्यांना. म्हणून आदर्श शासकांचं सुद्धा लक्षण असतं. मग आपल्या देशाचे सध्याचे असो का जगावर कोणी करणार असो, हे जर आपल्या प्रजेला मुलामुलीप्रमाणे जर प्रेम करणारे नसतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये, त्यांना सर्व शिक्षित बनण्याच्या संदर्भामध्ये, त्यांच्या शेतीबाडीच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये, त्यांच्याजवळ असलेल्या कला कौशल्याच्या संदर्भामध्ये त्यांना जर वाव देत नसतील, ते जातीयतेच्या नावावर जर समजा एकाला दाबून ठेवत असतील, एकाला बाहेर काढत असतील, अयोग्य व्यक्तीला सुद्धा जर ते बाहेर वरचं स्थान देत असतील, तर ते आदर्श शासक म्हणून कसे काय निर्माण होतील? एक आई जर आपल्या मुलांना ताजं तवानं खाऊ घालेल, एकाला शेळ्या भाकरी खाऊ घालेल, एकाला गुपचूप जास्त पैसे देईल, एकाला बिलकुल पैसे देणार नाही, त्या मुलांच्या लक्षात आल्यानंतर ती आदर्श आई कशी काय म्हणतील? तसे शासक आदर्श कसे काय होतील? जातीयतेचा विचार करून कोरोनाची भीती घालून बुद्ध जयंती साजरी करू नका, भीम जयंती साजरी करू नका. कारण तसं झाल्यानंतर जर कोरोना पसरवला तर या जातीनं पसरवला, मुस्लिमांनी पसरवला, असं म्हणून गणपतीच्या टायमात सगळी सूट देतील, ते आदर्श कसे काय होतील? मी सगळं निरीक्षण करून बघतो हे सगळं काही, पण तरीही बुद्धाच्या अनुयायानं हा मार्ग सोडायचा नाही शांतीचा. अशांतीचा मार्ग पकडणे हा न्याय नाही, हा धर्म नाही. हे फक्त समजण्यासाठी आहे, प्रज्ञावान होण्यासाठी आहे. कारण मनुष्याने होशवर आलं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. केव्हा? आता नाही. जेव्हा ती लोकशाही निवडण्याची प्रक्रिया असते, जेव्हा दानी लोक तिथे नेऊन बसवायचे. अहो सगळी दानाची प्रक्रिया आहे, म्हणून तर त्याचं नाव मतदान आहे, मतविक्री नाही आहे. खूप मोठा उद्देश होता तथागतांचा लोकशाही निर्माण करण्याचा. ते खरे पालक होते. तथागतासारखा पालक या संसारामध्ये श्रेष्ठ कोणालाही लाभणार नाही. आणि त्यांचे जे पाल्य होते, तथागत सुद्धा इतिपिसो भगवा अरहंग झाले, साऱ्या दुःखातून मुक्त झाले. तर म्हणून ते आदर्श पालक होते आणि त्यांचे पाल्यही त्यांच्या मार्गावर जाऊन ते श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत, साऱ्या दुःखातून राग द्वेष मोह काढणारे अरहंत झाले. त्याला म्हणतात आदर्श पाल्य. नाहीतर संसारामध्ये अनेक लोक असे ठकवेगिरी करणारे असतात. आदर्श पालक आणि पाल्य कोण आहे? तसं बाबासाहेब आदर्श पालक होते. पण आता जे जे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात, मग ते कोणी असो, श्वेत वस्त्रधारी असो का पीत वस्त्रधारी असो का कोणत्याही जाती धर्मातले असो की शासन प्रशासनात असो, काही वेगवेगळ्या समाजाचं नेतृत्व करणार असो का राजकारणाचं नेतृत्व करणार असो, तर कुठे धर्मकारणाचं नेतृत्व करणार असो, कुठे सांस्कृतिक क्षेत्रातला असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातला असो किंवा कोणत्याही क्षेत्रातलं नेतृत्व करणारे जे पालक म्हणून विचारी वावरतात, तर त्यांनी आपल्या पाल्याच्या संदर्भात हा विचार केलाच पाहिजे. आणि जर ते करतात तर ते पालक आदर्श बनतात, श्रेष्ठ बनतात. नसता ते श्रेष्ठ या उपाधीला प्राप्त होत नाहीत. म्हणून तथागताने ज्या जीवनाचं अंगण निवडलं, जे आपल्या जीवनामध्ये सदाचाराचं जीवन जगले, इतरांनाही सुद्धा सुगतीच्या मार्गाने घेऊन गेले, म्हणून सुगतो म्हणतात त्यांना. विद्याचरण विद्याने आचरणामध्ये संपन्न, जैसा बोले तैसा चाले. त्याची 1वी पावली इकडे म्हणणं आली बघा. यथाभाषी तथाकारी, तथाकारी यथाभाषी. जसे बोलतात तसं बिलकुल तसं आचरण करतात, जसं आचरण करतात तसे बिलकुल बोलतात. म्हणून तथागत, तथ्य आगत, तथ्य को जिसने लाया अपने जीवन में भी लाया, औरों को भी उस मार्ग पर चलने के लिए कहा, इस माने में तथागत है. तर तथागत हे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचे पालक असतात, धर्मराजा असतात, की जे आपल्या पूर्णच्या पूर्ण जे नेतृत्व करणाऱ्यांचं मन बदलून टाकतात. गणाचार्याचं, कुठल्या राजाचं, कुठल्या पुरोहिताचं, कुठल्या प्रमुखाचं, कुठल्या गणाचार्याचं ते मन बदलून टाकतात. त्यांना दयाळू बनवतात, मयाळू बनवतात, दानी बनवतात, शीलवान बनवतात, समाधिवान बनवतात आणि पाहता पाहता ते त्यांच्या जे शिष्य असतात त्यांनाही तसं बनवतात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो,
जीवनामध्ये आदर्श जीवन जगायचं असेल आणि आदर्श तुम्हाला पालक किंवा पाल्य बनायचं असेल, तर जे सध्या पाल्य असतात तेच कालांतरानंतर पालक बनू शकतात. म्हणून ते पाल्य असतानाच जरी आदर्श जीवन जगले, तर साहजिकच जेव्हा ते पालक म्हणून मोठे होतात किंवा त्यांच्यावर जिम्मेदारी येते आई-वडील होण्याची किंवा पत्नीचा पती बनण्याची, कोणाचा जावई बनण्याची, कोणाची सून बनण्याची, तर समजून घ्यायचं की ते आदर्श बनू शकतात. म्हणून ही अशी आदर्श समाज रचना चातुर्वर्ण व्यवस्थेतून निर्माण नाही होऊ शकत. तर ती भगवान बुद्धाच्या या सद्धम्माच्या मार्गावर आरूढ होऊन ती आदर्श समाज रचना होऊ शकते. त्याची पायाभरणी मोठी बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे. विपश्यनाच्या मार्गाने गुरुजींनी ती विश्वामध्ये फैलावण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी आदर्श समाज रचना निर्माण करण्यासाठी श्रेष्ठ आदर्श असे पालक बनलं पाहिजे आणि आदर्श असे पाल्य बनलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांना शाळेचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं द्या आणि धम्माचं शिक्षण, प्रशिक्षण, धार्मिक प्रशिक्षण घरामध्ये 2 आसनं टाका. एका आसनावर बसून ते चांगलं विद्या प्राप्त करतील, ज्ञान प्राप्त करतील आणि दुसऱ्या आसनावर बसून ते चांगलं आचरण करण्याचं शिकतील. आई-वडिलांची सेवा करण्याची शिकतील, गुरुजनांचा आदर सत्कार करण्यास शिकतील. नंतर गरिबांना दान धर्म करायचं शिकतील, अनाथांना पोषण करण्याचं शिकतील, त्यानंतर प्राण्यावर दया माया करण्याचं शिकतील आणि त्याचबरोबर पंचशीलधारी, अष्टशीलधारी, दशांगांनी श्रमण बनतील आणि आपलं जीवन सुखी बनवतील. आजच्या क्षणी एवढाच मी धम्मोपदेश आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी देतो की आदर्श पालक बना, आदर्श पाल्य बना आणि बाबासाहेबांचा भारत बौद्धमय करण्याचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपल्यावर घ्या. आदर्श न बनता घेऊ नका. आदर्श न बनता जर कोणाला ठकवण्यासाठी धम्मप्रचार करायचा असेल, कोण्या विहाराच्या कमिटीचा अध्यक्ष व्हायचा असेल, काहीतरी पैसे काढायचे किंवा जयंतीचा अध्यक्ष व्हायचा असेल, जसं गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष होतात, जसं इकडून तिकडून पैसा जमा करायचा आणि खायचा आपल्या घरी, तशा पद्धतीचं व्हायचं असेल त्याला आदर्श नाही म्हणता येत. तशा लोकांची संख्या किती जरी वाढली, ती किती जरी टीके लावले त्यांनी आणि किती जरी बौद्धमय म्हटलं तर भारत बौद्धमय होणार नाही. तशा लोकांची संख्या वाढवणे, आदर्श लोकांची संख्या वाढणं अत्यंत गरजेचं आहे. ती अपेक्षा बाबासाहेबांना होती. बाबासाहेबाला अशा समाजाची रचना नव्हती करायची की जी आता काय अज्ञानपणातून लोक करण्याची इच्छा व्यक्त करतात. म्हणून आपण जागृत झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे, प्रज्ञावान झालं पाहिजे आणि ते आदर्श बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जिथं कुठं असाल, ज्या क्षेत्रात असाल, ज्या कार्यात असाल, ज्या पदावर असाल, जी जिम्मेदारीवर असाल, ती जिम्मेदारी तुम्ही आदर्श म्हणून निभावण्याचा प्रयत्न करा. आदर्श पुत्र बना किंवा आदर्श पती बना किंवा आदर्श पत्नी बना किंवा आदर्श भाऊ बना किंवा आदर्श बहीण बना किंवा आदर्श जवाई बना, आदर्श सून बना आणि खूप काहीतरी श्रेष्ठ आदर्श साहेब बना किंवा आदर्श शिष्य बना, आदर्श गुरु बना, आदर्श नेता बना किंवा आदर्श तुमचा कार्यकर्ता बना. आणि म्हणून मला ग्रस्त जीवनामधील एक कवन आठवलं की काय म्हणू तुम्हा. लहानपणी मला वाटतं 12वीला 11वीला असताना मी हे वर्णन केलं होतं, कविता बनवली होती. काय म्हणू तुम्हा, तुम्हाला जर म्हणू महार, तर पूर्वीचा तुमचा बदलला आहार, मग कसा म्हणू तुम्हा महार. तुम्हा जर म्हणू बुद्ध, तर तुमचे आचरण किती बरं अशुद्ध, मग कसा बरं म्हणू तुम्हाला बुद्ध. तुम्हाला जर म्हणू पुढारी, तर तुमच्या हातात तर अन्यायाची सुरी आणि भावंडाच्याच तुमच्या तुम्ही मारता उरी, मग कसा म्हणू तुम्हा पुढारी. कार्यकर्ते जर तुम्हा म्हणू तर एकमेकासाठी तुम्ही लागले खड्डे खणू, मग कसा कार्यकर्ते तुम्हा म्हणू. तुम्हा जर म्हणू सुविचारी, तर पार्टिशन पाडण्याची, प्रांतवाद करण्याची तुम्हा मोठी बिमारी, मग कसा म्हणू तुम्हा सुविचारी. तुम्हाला जर म्हणू समाज, तर हीच तर कमतरता दिसते मला आज, मग कसा तरी म्हणू तुम्हा आदर्श समाज. तुम्हाला जर म्हणू भाबडे भोळे, तर अंगावर घालून हिंडता इकडे तिकडे कपडे ढवळे, मग म्हणू तर कसा तुम्हा भाबडे भोळे. म्हणून सल्ला बाबाचा ऐका, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तेव्हाच तुमचा सगळा रोग होईन बरा
आणि ज्ञानरक्षितांच्या एकजुटीच्या नाऱ्याला द्याहो नारा, द्याहो नारा, द्याहो नारा. आदर्श समाज रचना करायची असेल तर असं जीवन जगा. एवढंच उद्देश देतो. सर्वांच्या प्रति मैत्री भावना व्यक्त करतो. धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. सबका मंगल, सबका मंगल रे, तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल रे. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल रे. जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया रे. दसों दिशाओं के सब प्राणी, दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होए रे. निर्भय हो, निर्भय बने सब, सभी निरामय होए रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. तेरा मंगल, तेरा